मित्रमैत्रिणींनो, आज आपण ऐकणार आहोत लेखक टिम ग्रोवर यांच्या इंग्लिश पुस्तकाची समरी. पुस्तकाचे नाव आहे रिलेंटलेस, फ्रॉम गुड टू ग्रेट टू अनस्टॉपेबल. खरे तर रिलेंटलेस याचा मराठीमध्ये कठोर असा अर्थ होतो, परंतु या ठिकाणी आपण बघूया की लेखकाने त्यांच्या शब्दात रिलेंटलेस म्हणजे काय ते बघूया. स्पोर्ट्स, बिझनेस किंवा कोणत्याही क्षेत्रात सर्वोत्तम बनण्यासाठी केवळ शिखरावर पोहोचणे पुरेसे नाही, ती जागा टिकवणेही आवश्यक आहे. तुम्हाला आणखी चांगलेही बनायचे आहे, कारण कोणीतरी तुमच्याकडील गोष्ट मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. बहुतेक लोक एका मर्यादेपर्यंत जाऊन समाधानी असतात, परंतु जर तुम्हाला अनस्टॉपेबल बनायचे असेल तर इतके तुमच्यासाठी पुरेसे असू नये. रिलेंटलेस बनून राहण्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला हवं ते मिळेपर्यंत थांबू नका आणि ते मिळवल्यानंतरही तुम्ही सातत्याने त्यापेक्षा पुढे जाण्याचे ध्येय ठेवा. तुम्हाला नेहमीच काहीतरी अधिक मिळवण्याची इच्छा असते. या समरीमध्ये टिम ग्रोवर तुम्हाला एक क्लीनर बनायला शिकवतील. याचा अर्थ तुम्ही तुमच्या उद्देशावर ठाम आहात आणि तुम्ही तीव्र आवड असलेले खेळाडू आहात आणि तुमच्यासाठी कोणतीही मर्यादा नाही. तुम्ही तुमच्या उद्देशाकडे खूपच ठामपणे वाटचाल करता. तुम्हाला काहीही करून यश मिळवायचे आहे. जर तुम्ही अजूनही एक क्लीनर नसाल तर आता वेळ आली आहे की तुम्ही आजूबाजूच्या लोकांचे बोलणे ऐकणे थांबवा, जे तुम्हाला सांगतात की तुम्हाला काय करावे आणि तुम्हाला कसे वाटले पाहिजे. त्यांचे बोलणे ऐकणे बंद करा. फक्त स्वतःचे ऐका आणि तुमच्या परिणामांद्वारे दाखवा की तुम्ही काय करू शकता. जर तुम्ही रिलेंटलेस असाल तर जर आणि तर अशा गोष्टी तुमच्यासाठी अस्तित्वातच नाहीत. तुम्ही विचार करत नाही की ग्लास अर्धा भरलेला आहे की अर्धा रिकामा. तुम्ही फक्त निर्णय घेता, कटिबद्ध होता आणि कृती करता, यशस्वी होता आणि तेच पुन्हा पुन्हा करता. ही समरी तुमच्या उत्कृष्टतेच्या पातळीला आणखी वर नेईल आणि तुम्हाला तुमच्या मर्यादेपलीकडे घेऊन जाईल. चॅप्टर नंबर 1 आहे कूलर्स, क्लोजर्स आणि क्लीनर्स. टिम ग्रोवर यांचं मत आहे की खेळाडू 3 प्रकारचे असतात: कूलर्स, क्लोजर्स आणि क्लीनर्स. त्यांनी कूलर्सना गुड, क्लोजर्सना ग्रेट आणि क्लीनर्सना अनस्टॉपेबल असं संबोधलं आहे. कूलर्स असे असतात जेव्हा त्यांचे लीडर त्यांना आदेश देतो तेव्हाच त्या आदेशाचं पालन करतात, पण स्वतः कोणताही निर्णय घेत नाहीत. जर परिस्थिती अवघड झाली तर कूलर्स त्यांचे काम दुसऱ्याच्या अंगावर टाकतात. क्लोजर्स असे असतात जे दडपण हाताळू शकतात. त्यांना दिलेले काम ते पूर्ण करतात, पण जर काही वेगळं घडू लागलं तर ते अस्वस्थ होतात. क्लोजर्सना लक्ष केंद्रित करणं आणि ओळख मिळवणं आवडतं. क्लोजर्सना बक्षिसे आणि प्रसिद्धी आवडतात. ते यश आणि विजयापेक्षा पैशाला अधिक महत्त्व देतात. क्लोजर्स तेव्हाच काही पाऊल उचलतात जेव्हा त्यांना विश्वास असतो की ते जिंकू शकतात, पण क्लीनर्स स्वतःवर विश्वास ठेवतात. क्लीनर्स यशाच्या एका टप्प्यावर थांबत नाहीत, तर आणखी पुढे जाण्याचे ध्येय ठेवतात. टिम ग्रोवर यांनी त्यांना क्लीनर्स असे म्हटले कारण ते प्रत्येक गोष्टीची जबाबदारी घेतात. काही चुकल्यास ते इतरांना दोष देत नाहीत, उलट ते त्यांच्या चुकांमधून शिकतात आणि सुधारण्यासाठी प्रयत्न करतात. चॅप्टर नंबर 2 आहे व्हेन यू आर अ क्लीनर यू कीप पुशिंग युअर सेल्फ हार्डर व्हेन एव्हरीवन एल्स हॅड इनफ. खेळामध्ये इतर प्रशिक्षक शारीरिक ॲक्टिव्हिटीजवर खूप लक्ष देतात, ज्यामध्ये प्रशिक्षण, व्यायाम आणि शरीराला मजबूत आणि वेगवान बनवणे समाविष्ट असते. त्यानंतर खेळाडूच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष दिले जाते. परंतु टिम यांचा दृष्टिकोन अगदी वेगळा होता. जिमला जाण्यासारखे शारीरिक प्रशिक्षण तुमच्यासाठी काही अंशी नक्कीच उपयुक्त ठरेल, पण टिम ग्रोवर अगोदर आपल्या मनाला प्रशिक्षित करण्यावर विश्वास ठेवतात. जर तुम्ही मनाला शिकवले तर ते तुमच्या शरीराला आदेश देईल आणि जे तुम्हाला करायचे आहे ते तुम्ही नक्की करून दाखवाल. एक चांगला खेळाडू त्या गोष्टीवर लक्ष देतो ज्या तुम्ही मोजू शकत नाही. हे वजन, उंची, ताकद किंवा वेग नाही. हे फोकस, निर्धार आणि वचनबद्धता आहे. जेव्हा टीम हे आपल्या खेळाडूंना प्रशिक्षण देतात तेव्हा ते त्यांना 3 नियम शिकवतात. ते म्हणजे पुढे या, पूर्ण प्रयत्न करा किंवा कठोर परिश्रम करा आणि आपल्या प्रशिक्षकांचे ऐका. प्रशिक्षणात हे आवश्यक नाही की प्रत्येक दिवशी तुम्हाला आवडते काम मिळेल, पण स्वतःला आव्हान द्या आणि भीती आणि आळस कायमचे विसरा.
हा खेळ 20% शारीरिक आणि 80% मानसिक आहे. क्लीनर सुरुवातीपासूनच सर्वात कठीण कामामध्ये हात घालतात. त्यांना विश्वास आहे की कोणतेही काम कठीण नसते. ते नेहमी परिणामांबद्दल विचार करतात, मार्गातील अडचणीबद्दल नाहीत. जेव्हा सर्व थकून चूर होतात तेव्हा क्लीनर पुन्हा सुरुवात करण्याची इच्छाशक्ती ठेवतात. जोपर्यंत तुम्ही स्वतःची इच्छा व्यक्त करीत नाहीत, कोणीही कोच किंवा प्रशिक्षक तुम्हाला महान किंवा अनस्टॉपेबल असे बनवू शकत नाही. तुम्हाला अस्वस्थतेसह आरामदायक होण्याची गरज आहे. जेव्हा तुमचे शरीर मोठ्याने म्हणेल आता पुरे झाले, तेव्हा तुम्हाला अजून प्रयत्न करणे आवश्यक आहे आणि स्वतःला सांगावे, मी आणखी काम करून दाखवेन. एका क्लीनरचे पूर्ण शरीरावर नियंत्रण असते, म्हणजेच त्याचे शरीर त्याला नियंत्रित करत नाही. सर्व भावना, भीती आणि शारीरिक ताण विसरून फक्त करून दाखवा. चॅप्टर नंबर 3 आहे व्हेन यू आर अ क्लीनर यू गेट इन टू द झोन, शट आउट एव्हरीथिंग एल्स अँड कंट्रोल द अनकंट्रोलेबल. एका क्लीनरला चारही बाजूंना एकटेपणा, अंधार आणि शांतता दिसते. लोकांच्या गर्दीत असूनही तो नेहमीच एकटा असतो. प्रत्येकजण त्याचे नाव घेतो, पण त्याला काहीच ऐकू येत नाही. क्लीनर कोणत्याही अडथळ्याशिवाय आपल्या मनाच्या आवाजाला ऐकतो. त्याला कोणाचीच गरज वाटत नाही. प्रत्येक क्लीनरला असे वाटते की त्याची डार्क बाजू त्याला पुढे जाण्यासाठी प्रवृत्त करते. तो आपल्या हृदयाची धडधड ऐकू शकतो आणि त्यावर नियंत्रणही ठेवू शकतो. क्लीनर हा आपल्या हृदयाचंच काय, तो काहीही नियंत्रण करण्याची क्षमता ठेवतो. भलेही एखादा कुटुंबीय, सहकारी किंवा पत्रकार त्याच्याशी बोलत असले तरी त्याला काहीच ऐकू येत नाही. काही लोक त्याला उद्धट म्हणू शकतात, पण त्याला काही फरक पडत नाही. त्याला एकटं राहणं आवडतं, कारण तेव्हाच तो आपल्या झोनमध्ये येतो. तुमच्या टीममधले खेळाडू तुमच्यापेक्षा वेगळे आणि मत्सरी असू शकतात, पण तुम्हाला कोणत्याही भावना जाणवू नयेत. तुम्हाला फक्त खेळावर पूर्ण लक्ष द्यायचं आहे आणि त्यासाठीच एनर्जीयुक्त राहायचं आहे. झोनमध्ये येण्याचा अर्थ योगा किंवा ध्यान करणे असा नाही, तर झोनचा अर्थ गहन शांतता आहे, पण त्याचा अर्थ संपूर्ण फोकस आणि ठाम निर्धार हाही आहे. नेक्स्ट चॅप्टर नंबर 4 आहे व्हेन यू आर अ क्लीनर यू हॅव अ डार्क साईड दॅट रिफ्युजेस टू बी टॉट टू बी गुड. डॉक्टर जॅकिल आणि मिस्टर हाईडची गोष्ट तुम्हाला माहीत आहे का? डॉक्टर जॅकिल हे एक प्रतिष्ठित डॉक्टर आहेत. ते एक औषध तयार करतात ज्याचा परिणाम असा होतो की ते एक राक्षस बनतात, ज्याचं नाव आहे मिस्टर हाईड. डॉक्टर जॅकिल भीती, निर्णय आणि भावनांपासून मुक्त होण्याचा आनंद घेतात, तर दुसरीकडे मिस्टर हाईड कोणाचीच पर्वा करीत नाहीत. जॅकिल नेहमी नियमांचं पालन करतात, तर हाईड स्वतःच्या मनाप्रमाणे वागतात. ते त्यांच्या मनाचं ऐकून काहीही करतात आणि त्यांच्या परिणामांची त्यांना चिंता नसते. जॅकिल आणि हाईड एकाच व्यक्तीचे 2 रूप आहेत, परंतु जॅकिल नेहमी उजेडाकडे जातात, तर हाईड अंधाराकडे वळतात. आपण इथे याच गोष्टीवर चर्चा करणार आहोत की ते तुमच्या डार्क साईडकडे जाण्याचा एक भाग आहे. हाईड त्या गोष्टी ऐकतो ज्या तुमच्यातील माणूस तुम्हाला बनवू इच्छितो. हाईड हा असा माणूस आहे ज्याचे मानसिक संतुलन ठीक नाही, पण आपण तुम्हाला तुमच्या पुढच्या पातळीवर नेण्याबद्दल बोलत आहोत. हे तुम्हाला तुमच्यातील खऱ्या व्यक्तीशी भेट करून देईल, जसे क्लार्क केंटने सुपरमॅनशी किंवा ब्रूस वेनने बॅटमनशी केले. सर्व चिंता आणि मर्यादा विसरणेच तुम्हाला डार्क साईडकडे घेऊन जाईल. फक्त तुमच्या पद्धतीने सर्वोत्तम प्रदर्शन करून दाखवा. कोणतीही भीती नाही, फक्त कृती आणि परिणाम. तुमच्या कृतीमागे कुठेतरी डार्क साईडची शक्ती असते. हा तुमचा तो भाग आहे जो तुम्ही मान्य करायला नकार देता, पण तो केवळ तुमच्यातील माणूसच नाही, तर तुमचाच एक जबरदस्त पैलू आहे, जसा एखाद्या नाण्याची दुसरी बाजू. डार्क साईड ना वाईट आहे ना चांगला, तो तुमचाच एक मजबूत प्रतिरूप आहे जो तुम्हाला काय करायचं ते सांगतो. हे काहीही असू शकतं, यश, सत्ता, पैसा, प्रसिद्धी किंवा सेक्स. प्रत्येकाचं एक डार्क साईड असतं. तुमचे गुपित निर्णय, अहंकार, इच्छा हे तुमचं डार्क साईड आहे आणि हेच तुम्हाला तुमच्या झोनमध्ये नेतं. सर्व यशस्वी लोकांचं एक डार्क साईड असते. त्यांच्या जबरदस्त प्रदर्शनामागे त्यांच्या मजबूत आणि गहन ऊर्जेचा हात असतो. डार्क साईड हा तुमच्यातील तो इंधन आहे जो तुम्हाला प्रेरित करतो. तो तुम्हाला तुमच्या मर्यादेकडे नेतो आणि तुम्हाला सतत रिचार्ज करत राहतो.
हे व्यायाम असू शकतं किंवा ड्रिंकिंग, काहीही असू शकतं. हे अतिरिक्त तास काम करणं किंवा मनसोक्त पैसा खर्च करणंही असू शकतं. एक क्लीनर आपल्या डार्क साईडला नियंत्रित करू शकतो. तो ऑफिसमध्ये रात्रंदिवस काम करतो आणि त्याच्याशी स्पर्धा करणाऱ्यांना लडखडताना आणि पडताना पाहतो. जेव्हा क्लीनर एका गोष्टीत जिंकतो आणि तो दुसरी गोष्ट मिळवण्याच्या शोधात लागतो. हा सिलसिला क्लीनरच्या आयुष्याचा नेहमीच जेव्हा क्लीनर एका गोष्टीत जिंकतो तेव्हा तो दुसरी गोष्ट मिळवण्याच्या शोधात लागतो. हा सिलसिला क्लीनरच्या आयुष्यात नेहमीच चालू राहतो. त्याला नेहमीच यशाची भूक लागलेली असते कारण तो थांबत नाही. क्लीनर हे थांबवू शकत नाही आणि हाच त्याचा विशेष गुण आहे. हाच तो मजबूत धागा आहे जो त्याला कोणत्याही गोष्टीत सर्वोत्तम बनवतो. हल्ला, नियंत्रण आणि विजय. क्लीनर परिणाम मिळवण्यासाठी काहीही करण्यास तयार असतो. नेक्स्ट चॅप्टर नंबर 5 आहे व्हेन यू आर अ क्लीनर, व्हेन एव्हरीवन इज हिटिंग इन केस ऑफ इमर्जन्सी बटन, दे ऑल आर लुकिंग फॉर यू. इमर्जन्सीच्या केसमध्ये अशक्य गोष्ट शक्य करण्यासाठी तयार राहा. जर तुम्ही एक क्लीनर असाल तर बाकीचे सगळे लोक समस्या सोडवण्यासाठी खूप मेहनत घेतात, पण त्याचा काहीच फायदा होत नाही. म्हणून ते आता तुम्हाला शोधत असतात. तुम्हाला माहीत आहे की तुम्ही प्रत्येक परिस्थितीसाठी तयार आहात. लोक आता हे पाहतील की तुम्ही अशक्य गोष्ट कशी शक्य करून दाखवता. कूलर कधीच जोखीम घेत नाही. क्लोजर तेव्हाच जोखीम घेतो जेव्हा त्याच्याकडे तयारी करण्यासाठी वेळ असतो आणि पराभवाची शक्यता कमी असते. पण क्लीनरसाठी काहीही जोखीम पूर्ण नसते. काहीही हो, तो मार्ग शोधून काढतोच. विचार करा की तुम्ही एका लष्करी ऑपरेशनमध्ये आहात. एक स्पष्ट रणनीती आहे की एका इमारतीत जाऊन आधी पहा की ती रिकामी आहे का. त्यानंतर लाल दरवाजा शोधा, आत जा आणि नंतर खाली येऊन ट्रकमध्ये बसा. हे सगळं तुम्हाला इमारतीत स्फोट होण्यापूर्वी करायचं आहे आणि जसे आदेश मिळाला तसे सगळं प्लॅनप्रमाणे सुरू राहील. पण जेव्हा तुम्ही लाल दरवाजाजवळ पोहोचता तिथे लॉक लागलेलं असतं. तुम्ही सगळे प्रयत्न करता पण लॉक उघडत नाही आणि तिथे दुसरा कोणताही मार्ग नसतो. तुम्ही घाबरू लागता कारण कधीही इमारतीत स्फोट होऊ शकतो. जर तुम्ही क्लीनर असाल तर तुमच्याकडे बरेच पर्याय असतील जे काम करतील कारण इमारतीत शिरण्यापूर्वीच तुम्ही 30 वेगवेगळ्या शक्यता विचारात घेतल्या असतील. जर तुम्ही क्लीनर असाल तर तुम्ही पूर्ण मेहनतीने तुमच्या भीतीवर नियंत्रण मिळवलं आहे. तुम्हाला तुमच्यावर इतका विश्वास आहे की तुम्ही कोणतीही परिस्थिती हाताळू शकता. तुम्हाला माहीत आहे की काहीही झालं तरी तुम्ही एकदा नाही तर अनेक वेळा त्या परिस्थितीनुसार स्वतःला बदलून घ्याल. मित्रांनो, आता आपण पुस्तकाच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत, ते म्हणजे कन्क्लुजन. पण त्या अगोदर पुस्तकाची समरी तुम्हाला आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा. या समरीमध्ये आपण रिलेंटलेसची व्याख्या समजून घेतली. आपण क्लीनर्स आणि क्लोजर्स यांच्या फरकाबद्दलही शिकलो. पण टीम ग्रोवरचे 4 रिलेंटलेस टिप देखील शिकून घेतले. पुनरावलोकनासाठी ते खालीलप्रमाणे आहेत. इतर सर्वजण हार मानतात तेव्हा आपण प्रयत्न करत राहता. आपण झोनमध्ये आल्यावर बाकी सर्व गोष्टी सोडता आणि नियंत्रणाच्या बाहेर असलेल्या गोष्टीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करता. तुमची एक अंधारी बाजू आहे जी चांगले होण्यासाठी काहीही शिकण्यापासून तुम्हाला थांबवते. जेव्हा सगळे इमर्जन्सी बटन दाबतात तेव्हा ते सर्व तुम्हाला शोधतात. टीमच्या नियमांचा विचार करा, पुढे या, आपले सर्वस्व पणाला लावा, पण आपल्या प्रशिक्षकांचे ऐका. फक्त करून दाखवा, स्वतःला आव्हान द्या, अस्वस्थतेसोबत आरामदायक व्हा. सर्व अडथळे, आवाज आणि भावनांना दूर करा. झोनमध्ये या आणि शांतता ठेवा. आपल्या लक्ष्य, समर्पण आणि दृढ निश्चयाची जाणीव करा. तुमच्या डार्क साईडला तुमच्या सर्वोत्तम परफॉर्मन्सच्या दिशेने जाऊ द्या. तुमच्या शांत आणि मजबूत ऊर्जा अनुभवून बघा. एक क्लीनर प्रत्येक अडचणीसाठी तयार असतो. तो प्रत्येक परिस्थितीसाठी पूर्ण मेहनत आणि प्रॅक्टिस करतो. त्यामुळे तो नेहमी शांत आणि निर्धास्त असतो. तुम्ही एका नवशिक्या प्लेयर असू शकता किंवा तुमच्या क्षेत्रात बिगिनर असू शकता. फक्त पुढे जात राहा आणि हार मानू नका. जरी ट्रेनिंग कितीही कठीण झाली तरी विश्वास ठेवा, हे तुम्हाला आणखी मजबूत बनवेल. आपण या समरीमध्ये हे शिकलो की क्लीनर अनस्टॉपेबल आणि रिलेंटलेस असतात.
ते एकाच ठिकाणी थांबत नाहीत आणि त्यांच्यात अधिक यश मिळवण्याची तळमळ असते. आपण त्यांच्यापैकी एक होऊ शकता. फक्त जे आपण शिकलात ते लागू करा आणि आपल्या स्वप्नांना धरून ठेवा, कारण तुम्ही त्यांना वास्तवात बदलणार आहात. मित्रांनो, तुम्हाला ही ऑडिओ बुक समरी कशी वाटली याबद्दल कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ही बुक समरी ऐकल्याबद्दल तुमचे मनापासून खूप धन्यवाद. यानंतर घेऊन येत आहे एक नवीन बुक समरी. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. नवनवीन पुस्तके वाचत राहा आणि आनंदी राहा.